नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल किती सुंदर आणि छान असे हे आपली कमळाच्या आकाराची पोटली बॅग मी इथे बनवलेली आहे. याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही बनवण्यासाठी अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे आणि अवघ्या 10 मिनिटातच ही पोटली बॅग आपली कमळाच्या आकाराची बनून तयार होते. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल ठरेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. तर चला मग बघूया ही पोटली बॅग, कमळाच्या आकाराची पोटली बॅग मी कशी बनवलेली आहे आणि याकरता काय काय साहित्य वापरलेलं आहे. तर इथे मी पोटली बॅग बनवण्याकरता एक ब्लाऊज पीस वापरलेला आहे. घरात माझ्याकडे नेटचं फॅब्रिक होतं ते वापरलेलं आहे आणि अस्तर वापरलेलं आहे. चला तर मग बघूया ही पोटली बॅग मी कशी बनवली आहे. कमळाच्या आकाराची पोटली बॅग बनवण्याकरता सर्वप्रथम इथे मी एक कागद घेतलेला आहे. तो 2 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे आणि त्यावर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने मी इथे मापे सर्व टाकून घेतलेले आहेत आणि कमळाच्या पाकळीचा आकार देऊन घेणार आहे आणि तो कट देखील करून घेणार आहे. तर इथे अशा प्रकारे बघा कमळाची पाकळी आपली कट करून झालेली आहे आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर देखील मी याच पाकळीच्या आकाराने कट करून घेणार आहे आणि अस्तर देखील कट करून घेणार आहे. त्यानंतर अस्तर आणि कॅनव्हास एकमेकाला मी स्टिच करून घेणार आहे, म्हणजे इस्त्रीने चिटकवून घेणार आहे. त्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे ते देखील मी कट करून घेणार आहे आणि व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने बघा मेन फॅब्रिकवर अशा प्रकारे पाकळी ठेवलेली आहे आणि पाकळीच्या कडेनं शिलाई मारून घेणार आहे. पाकळीच्या कडेनं शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं आहे. फॅब्रिक कट करून झाल्यानंतर आपल्याला त्या पाकळीला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, म्हणजे पाकळीचा आकार एकदम व्यवस्थितरित्या पलटल्यावर येऊन जाईल. तर एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढलेलं आहे आणि आता छोटे छोटे कट देखील मी या पाकळीला देणार आहे आणि त्यानंतर पाकळी आपली सरळ करून म्हणजे पलटून घेणार आहे. तर अशा प्रकारे पाकळीला कट देत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा. आणि अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा कधी मी माझे असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन येईल त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळून जाईल आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर बोलता बोलता बघा छानपैकी आपली अशी ही पाकळी मी पलटी करून घेतलेली आहे. याच प्रकारे बाकीच्या पाकळ्या देखील जोडून घेणार आहे आणि अशाच प्रकारे पलटी देखील करून घेणार आहे, म्हणजे सरळ करून घेणार आहे. तर अशा प्रकारे बघा इथे सर्व पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर माझ्याकडे एक नेटचं फॅब्रिक आहे. तर इथे माझ्याकडे जे नेटचं फॅब्रिक आहे त्याच्यावर बघा अशा प्रकारे पॅचेस आहेत. तर आपल्याला ते पॅचेस या पाकळ्यांना अटॅच करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा पाकळीला मी पूर्ण कडेनं शिलाई मारून हे नेटचं फॅब्रिक अटॅच करून घेणार आहे. तर इथे बघा मी माझ्याकडे जे घरामध्ये सामान अवेलेबल होतं
त्याच्यापासूनच मी इथे कमळाच्या आकाराची पोटली बॅग बनवलेली आहे. दुसरं काही बाहेरून विकत आणलेलं नाही किंवा काही एक्स्ट्राचं सामान घेतलेलं नाही. तर घरातल्या सामानापासूनच मी इथे हे कमळाच्या आकाराची पोटली बॅग बनवलेली आहे. नेटचं फॅब्रिक पण बघा, एका मुलीचा मला ड्रेस शिवायला आला होता, तर तो स्टिच करून झाल्यानंतर जे नेटचं फॅब्रिक उरलेलं आहे, छोटे छोटे तुकडे उरलेले आहेत, त्याचेच पॅचेस मी इथे पाकळ्यांवर अटॅच केलेले आहे. अशा प्रकारे बनवलेली कमळाच्या आकाराची पोटली बॅग जर तुम्ही बाजारात घ्यायला जाल तर ती तुम्हाला खूप कॉस्टली पडेल. त्यामुळे अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कमळाच्या आकाराची पोटली बॅग बनवू शकता. तर छान असे हे नेटचे फॅब्रिक या पाकळीला अटॅच करून झालेले आहे. त्यानंतर मी एक्स्ट्राचं नेटचं फॅब्रिक कट करून काढणार आहे आणि याच प्रकारे बाकीच्या सर्व पाकळ्या देखील मी अशाच तयार करून घेणार आहे. तर इथे बघा, बाकीच्या सर्व पाकळ्या मी अशा तयार करून घेतलेल्या आहेत आणि नुसते एवढ्याच पाकळ्या बनवलेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. तर बघा तुम्ही किती छान असं हे आपलं कमळाचं फूल म्हणा किंवा कमळाच्या पाकळ्या म्हणा, किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे नेट लावून तयार केलेल्या कमळाच्या पाकळ्या बघा, इथे वरच्या बाजूकडनं 2.5 इंच इतकं माप घ्यायचं आहे आणि त्या कमळाच्या पाकळ्या आपल्याला अशा एकमेकावर ठेवायच्या आहेत आणि स्टिच करून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी कडेनं व्यवस्थित एकावर एक पाकळी ठेवून शिलाई मारून घेत आहे. आपण वरच्या बाजूकडनं म्हणजे पाकळीचं जे टोक आहे तिथून 2.5 इंच इतकं माप घेतलेलं आहे आणि बाकीचं सर्व ते स्टिच करून भाग आपण काढलेला आहे. याच प्रकारे बाकीच्या सर्व पाकळ्या देखील अशाच मी अटॅच करून घेणार आहे, स्टिच करून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदररित्या या पाकळ्या आपल्या सर्व जोडून झालेल्या आहेत आणि कमळाच्या आकाराची जी पोटली आहे ती किती सुंदर दिसत आहे. एवढीच बनली आहे पण किती छान आणि मनमोहक अशी दिसत आहे. बनवायच्या आधी मला सुद्धा विश्वास बसत नव्हता की इतकी छानरित्या ही बनून तयार होईल आणि इतकी सुंदर दिसली जाईल आणि बनली जाईल. त्यानंतर पोटलीचा जो खालचा भाग आहे तिथे आपल्याला एक फॅब्रिक अटॅच करायचं आहे. तर पोटलीला खालच्या बाजूने एक फॅब्रिक अटॅच करण्याकरता बघा, इथे सर्वप्रथम मी एक कॅनव्हासचा पेपर घेतलेला आहे आणि त्यावर अशा प्रकारे पोटली ठेवलेली आहे आणि पेनाच्या मदतीने त्याचा आकार मी इथे मार्क करून घेतला आहे. कॅनव्हासवर पेनाच्या मदतीने जो आकार आपण बनवलेला आहे त्याच्या बाहेरच्या बाजूकडनं आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा इतकं मार्क करायचं आहे आणि ते कॅनव्हास पेपर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कॅनव्हास पेपर कट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच आकाराचं मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक देखील कट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने स्टिच करायचं आहे, म्हणजे त्या कॅनव्हास पेपरच्या कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपला असा पंचकोनी आकार बनलेला आहे. तर आपल्याला 4 बाजूकडनं शिलाई मारायची आहे आणि 5वा जो भाग आहे तो ओपन ठेवायचा आहे, कारण की आपल्याला हे फॅब्रिक जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे छानपैकी कडेनं शिलाई मारून झालेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही एक बाजू मी अशी ओपन ठेवलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढायचं आहे आणि जिथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून अंगठ्याचं बोट घालून आपल्याला ते फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी फॅब्रिक सरळ करून घेत आहे. तर छानरित्या हे फॅब्रिक आपलं असं पलटी करून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला जी कमळाची पोटली आपण बनवून ठेवली होती ती आपल्याला उलटी करायची आहे आणि उलट्या दिशेनं जे आपण पंचकोनी आकाराचं कापड तयार करून ठेवलं होतं ते अशा प्रकारे इथे या पोटलीला अटॅच करायचं आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी त्या पद्धतीनेच अटॅच करायचं आहे. तर इथे मी शिलाई मारून हे कापड अटॅच करून घेत आहे.
तर अशा प्रकारे छानरित्या आपलं हे पोटलीला फॅब्रिक अटॅच करून झालेलं आहे आणि त्यानंतर पोटली ही सरळ करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी ही आपली कमळाच्या आकाराची पोटली बॅग बनून तयार आहे। आणि त्यानंतर या पोटलीला मी सफेद कलरचे मणी आणि गोल्डन कलरचे मणी असे 2 मणी वापरलेले आहेत आणि इथे पूर्ण बॅग आपली अशा प्रकारे मी तयार करून घेतलेली आहे। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर इथे हे कमळाच्या आकाराची पोटली बॅग आपली बनून तयार आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आणि हो, अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा।